तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये टक्कल पडण्याचा आजार हा लोणार सरोवरामुळे जबाबदार आहे का असा सवाल उपस्थित होतोय। लोणार सरोवराचं पाणी हे भूगर्भामध्ये झिरपल्यामुळे हा आजार झाला असावा अशी शक्यता डॉक्टर मीनाक्षी गजभिये यांनी व्यक्त केली आहे। गजभिये या अकोल्याच्या मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता आहेत। जिल्ह्यातील शेगाव तालुक्यामधल्या 6 गावांमध्ये 118 लोकांना केस गळतीचा आजार झालाय। सध्या पाण्याचे नमुने नागपूरच्या प्रादेशिक प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवले गेलेत आणि हा अहवाल यायला अजून 7 दिवसांचा अवधी आहे। पाण्यामध्ये कुठला तरी संसर्ग झालेला आहे। जे पाणी लोणारचं आहे, लोणार सरोवर सुद्धा अशाच प्रकारे तयार झालेला आहे अचानकपणे आणि आता सुद्धा तो खोल जात आहे, त्याची खोली वाढते आहे असं कळते आहे। तर त्याच धर्तीवर तिथे कुठेतरी पिण्याच्या पाण्यामध्ये कदाचित त्याचं लिकेज असेल किंवा ते मिळत असेल पिण्याच्या पाण्याला जाऊन कुठेतरी असं वाटते। जिओग्राफिकल प्रॉब्लेम आहे, तरी पाण्याचा वापर हा कमीत कमी म्हणजे करू नये असं एक सांगता येईल की पाण्याच्या वापरामुळे हे सगळं घडते आहे, तरी तिथलं पाणी वापरू नये एवढंच सांगता येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।